तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे सोमवार, तारीख आहे 24 आणि वाजलेत सकाळचे 5:30. तर आज आपल्याला फायनली अल्निडोला जाण्यासाठी फेरी मिळणार आहे. सकाळी सकाळी त्यांचा मेसेज आला की आज फेरी त्यांच्या जायला चालू केलेल्या आहेत. वेदर चांगला आहे. तर आपण आता चाललेलो आहोत पोर्टवरती आणि तिकडे गेल्यानंतर डायरेक्ट तिकीट काढून अल्निडोला जाणार आहोत. तर चला हा प्रवास आपण बघूयात कसा होतो आपला हा प्रवास. ओके. मित्रांनो, सकाळची आपली 6ची फेरी आहे, पण 6 वाजून गेलेले आहेत, पण काय हरकत नाही, आपल्याला तिकीट मिळालेलं आहे आणि आता आपण पुढे फेरीनं अल्निडोला जाणार आहोत. चला तर कुठून कसा प्रवास होतो बघूयात आपल्याला. तर हे आत आल्यानंतर असं पोर्ट आहे. तिथं आपल्या 2 जेट्टी लागलेले आहेत, मोंटेनेग्रो आणि अथियान्जाज. तर आपली आहे मोंटेनेग्रो. तर बघूयात. तर मित्रांनो, आता आपण पोर्टवरती पोहोचलेलो आहोत आणि हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. ही बोट आहे आपली आणि हा सगळा असा पोर्टवरचा नजारा आहे, बघून घेऊ शकता तुम्ही. चला तर आपण जाऊयात अल्निडोला. तर मित्रांनो, हे जे मोंटेग्नो कंपनीची जी फेरी आहे ती आपल्याला 2533 फिलिपिनोजला पडलेली आहे. हिमालया कंपनीची पण एक फेरी आहे, ती पण 2533लाच पडते. आणि अथियान्जाज त्यांची तेवढी 2800ला तिकीट आहे, पण आपण 2500वालं तिकीट काढलेलं आहे. आणि आता बोटीत बसलो आहे. सगळी बोट अजून भरायची आहे, त्यामुळं सगळी बोट भरली की आपण लवकरच इकडून निघूयात. बरोबर 11:30 वाजलेले आहेत. सकाळी 7 वाजता आपली बोट निघालेली. 4.5 तास लागलेले आहेत इकडे यायला. तर एकदाच आपण अल्निडोमध्ये पोहोचलेलो आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे सगळं बंदर बघू शकता. तर जाऊयात आता आपण. चला. मित्रांनो, आता आपण हॉस्टेलला जाण्यासाठी छोटी ट्रायसिकल बुक केलेली आहे. 100 फिलिपिनोज त्यांनी घेणार आहेत आपल्याला पोहोचण्यासाठी. काय आल्या उगीतले चालत बसायला नको होण्याचं म्हणून आपलं छोटी ट्रायसिकल बुक केली. हॉस्टेलवर जाऊन जरा आराम करून टाकतो. तर मित्रांनो, आत्ता 1 वाजलं आहे. फ्रेश आपण झालेलो आहोत हॉस्टेलवरती. आणि आपल्या हॉस्टेलच्या पाठीमागच बीच आहे. तर मस्तपैकी आपण एक रेड हॉर्स आणि चकना घेतलेला आहे. तर त्याचा बीचवरती जाऊन आनंद घेऊयात आणि विदेशी चिमण्या काय दिसत आहेत का बघूयात. तुम्ही बघू शकता असा बीच आहे इकडे मस्तपैकी. सगळे एन्जॉय करत आहेत. हे इकडे पण बीच आहे. तर आपण मस्तपैकी सावलीत जाऊन बसूयात, एन्जॉय करूयात आपण आपलं. तर मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. दुपारी आपण एक बियर आणि चकना खाल्ल्यानंतर
जाऊन मस्तपैकी झोप काढली. तर आता जरा मस्त चकाचक दाढी बिडी करून बीचवर फिरायला आलो. मग अशी काही तुम्हाला जास्त बीच दाखवलं नाही तर तो दाखवतो. चला. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मस्त छानसं असं रेस्टॉरंट पण आहे इकडे. तर बीचवरती आल्यानंतर तुम्हाला काय रेस्टॉरंट्सची तर काय कमी नाही आहे. फक्त खिशात मस्त मजबूत पैसा पाहिजे. तर त्या पद्धतीने तिथे तसे रेट्स पण आहेत. इकडे एक कॅफे आहे बघू शकता तुम्ही बीच साईडला एकदम मस्त. हो अरे दुपारी पाणी फारच खाली होतं तर आत्ता चांगलंच वरती आलं आहे पाणी इकडे. चला तर आपण इकडं या साईडला एकदम मस्त असं एक चक्कर मारून येऊयात बीचवरती. गप सँडल घालूनच यायला पाहिजे होतं. म्हणजे मस्त समुद्रातनं चालत तरी जाता आलं असतं मला. मला वाटलं नाही दुपारी तर काय पाणी नव्हतं अजिबात. हो नो. एक मस्त छान असं रिसॉर्ट आहे. मस्त असा बीच बघू शकता तुम्ही. झकासपैकी एक नंबर. No, mnie to chyba dużo było.